त्रिगुणाचे मूळ 17वेचे सार उन्मनेचे बीज जाणरय्या. शून्य ब्रह्म पूर्ण चक्षुचे अंतरी निर्विकार निरंजने तोच तेगा. सूर्यचंद्र दोन्ही प्रकाशेल साजरे त्रिकुट संचरे अळ अनाडसा. ज्ञानदेव म्हणे निवृत्ती प्रसादे राहे रे निजबोधे निरंतर. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. एक तरी ओवी अनुभवावी या ज्ञानयज्ञात आपण श्रीमद भगवद्गीता अध्याय 8वा त्यातला श्लोक क्रमांक 10वा. प्रयाणकाले मनसाचलेन भक्तायुक्तो योगबलेन चैव भ्रुवोर्मध्ये प्राणमावेश्य सम्यक सतं परम पुरुषं मुपैति दिव्यम. अर्थात यावर माऊलींनी ज्ञानेश्वरी 8व्या अध्यायामध्ये 99 क्रमांकाच्या ओळीनं केलेलं भाष्य याचं आज आपण चिंतन करणार आहोत. प्रयाणकाले मनसाचलेन. काल आपण चिंतन केलं की असा परमपुरुष जो आहे तो या जगताचा निरोप केव्हा घेतो कळून सुद्धा येत नाही महाराज. आणि त्याला अजून आयुष्य मिळायला पाहिजे होतं असं इतरांना वाटावं ओळखायचा हा परमपुरुष होता. अहो कुटुंबातल्यांना सुद्धा वाटत नाही हो आता यांना अजून राहावं म्हणून. एकदा क्षीण झाले अवयव. शेजारी म्हणती मरे नाका मेला अनिला कंटाळा याने आम्हा. रात्रभर झोपू देत नाही कणतो. शेजाऱ्यांना सुद्धा नको वाटावं, घरातल्यांना तर नाहीच नाही. अशा पद्धतीनं जो जगलेला असेल महाराज त्याला का जगणं म्हणायचं का. परंतु 22व्या वर्षी समाधी घेण्याकरता प्रवृत्त व्हावं आणि एवढं मोठं संपदा जगापुढे मांडून या जगाचा निरोप घ्यावा माऊलींनी समाधीस्थ होऊन. तुकोबारायांनी 50 वर्षाच्या आयुष्यामध्ये जनजागृती इतकी करावी आणि अशा या महात्म्यांनी नाथबाबा असो संत मंडळीतले सगळे संपूर्ण विश्व हळहळ करावं. प्रत्यक्ष परमात्म्यानं त्या ठिकाणी सांत्वना करता यावं. इतक्या उच्च कोटीचे जगलेले जे महात्मे देहधारी जरी असले आजही पंचकृषीमध्ये असे संत मंडळी आहेत महाराज. अशा साधू वृत्तीनं जगलेले महात्मे आहेत की त्यांचं अस्तित्व त्यांनी जाऊच नाही असं भक्तगणाला अंतःकरणापासून वाटावं. माऊली त्याच्याविषयी तर वर्णन करतात की तो परब्रह्मची मनुष्य वेखे ओळख तू का. यस्य सर्वे समारंभा काम संकल्प वर्जिता ज्ञानाग्नी दग्ध कर्मानंतमाह पंडितम बुधा. त्याला पंडित म्हणलेलं आहे, त्याला साधू म्हटलेलं आहे. कोणाला की ज्ञानाची प्राप्ती करून घेऊन सर्व कर्माचा त्याग केला. सर्व कर्मफळं ज्यानं जाळून टाकलेले अर्जुना. ज्ञानाग्नीचे ने मुखे जेने जाळिली कर्म अशके तो परब्रह्मचे मनुष्य ओळखे ओळख तू. तो मनुष्य नसतोच अर्जुना, तोच परब्रह्म असतो. प्रत्यक्ष मीच त्याच्या रूपानं त्या ठिकाणी आलेला असतो. भगवंतांना हे सांगायचंय. आणि भगवंताचं निवासस्थान कुठे असेल तर अशा महात्म्याच्या आजूबाजूलाच त्याच्या घरामध्येच भगवंत वास करत असतात. नुसतं राहत नाही महाराज, त्याचे प्रापंचिक कामं सुद्धा भगवंत करत असतात. असे भक्तांची ये घरी काम न सांगता करी. कुठलं काही सांगायची गरज पडत नाही महाराज. चोखोबा भजन करत करत बहिणीला पत्नीच्या बाळणपणासाठी बोलवायला निघालेले चोखोबा निघून गेले महाराज. तसेच भजनी मंडळाबरोबर कधी बहिणीचं गाव आलं मध्ये रस्त्यात आणि निघून गेलं. पताही लागला नाही त्यांना. 2 महिन्यांनी भानावर आले चोखोबा.
अरे आपण तर बहिणीला बाळंतपणा करता आपल्या पत्नीच्या बाळंतपणा करता घ्यायला निघालो. त्यावेळेस भानावर आलं, अहो या परमात्म्यानं बहिणीचं रूप घेऊन चकोबांच्या मंडळीचं बाळंतपण करावं. सज्जन कसाया विको लागे मांस. मांस विक्री सुद्धा भक्ताबरोबर या परमात्म्यानं करावी, इतकं वाहून घेतो भगवंत. भक्ताच्या अधीन आहे परमात्मा. कसा आहे, भक्ताच्या अधीन आहे. भगवंत या ठिकाणी तेच सांगतायत की अशी अवस्था ज्याला प्राप्त होते, प्रयाणकाले मनसा चलेन भक्त्या युक्त योग बलेन चैव भ्रोरमध्ये प्राणमावेश्य सम्यक सतम परमपुरुषम मुपैति दिव्यम. तोच परमपुरुष आहे अर्जुना. यावर भाष्य करताना माऊली 99 क्रमांकाच्या ओळीत म्हणतात, तो केवळ परब्रह्म जया परम पुरुष ऐसे नाम ते माझे निजधाम होऊनी ठाके. मी कुठं राहतो अर्जुना असं जर विचारत असेल तर त्या पारमार्थिक साधकाजवळ, त्या माझ्या भक्ताजवळ नवे नवे त्याच्या अंतःकरणामध्येच मी राहत असतो. तीर्थाटनाला निघालेले नामदेवराय आणि ज्ञानेश्वर महाराज भगवंत त्यांना घाबरून पळत सुटले म्हणे. आणि कुठे गेले धावत धावत, कारण हे भगवंताला भेटायकरता आतुर झालेले. आता एक नाम आहे आणि एक ज्ञान आहे. दोन्ही असताना भगवंताची काय ताकद आहे महाराज पळून जायची. तरीही भगवंत पळत सुटले आणि गेले कुठं. सावतामाळी महाराज आपल्या शेतामध्ये काम करत होते, खुरपणी करत होते, गवत काढत होते. कर्मयोगामध्येच भगवंत उतरवलेला होता सावतामाळींनी. मोठनाळा विहीर दोरी अवघी व्यापिली पंढरी. प्रत्यक्ष परमात्म्याला आपल्या कर्मामध्ये ते पाहत होते. आणि भगवंत त्या ठिकाणी गेले. अरे म्हटले, 2 चोर माझा पाठलाग करतायत, मला लपव, मला लपायला जागा दे. म्हटले, देवा तुला लपवू कुठं, आणि तू लपणारा आहेस का. प्रत्येक ठिकाणी तुझं अस्तित्व आहे. अरे म्हटले, आता बोलायला टाईम नाही, मला लपव म्हटल्याबरोबर सावता महाराजांनी आपली छाती फाडली. महाराज हनुमंतरायाने जसं छाती फाडून सीतामाईला प्रत्यक्ष दर्शन घडवलं प्रभू रामचंद्राचं, स्वतः सीतामाईचं, की पाहिलेस फोडीनी मोती राम कुठे आतला. त्या मोतीची माळ दिली होती सीतामाईनं. त्या माळमध्ये प्रत्येक मोती, एक एक मणी हा पृथ्वीच्या मोला इतका होता महाराज. आणि कचा दातांनी चावून हनुमंतरायांनी ती माळ फेकून दिली. सीतामाता म्हणते, अरे एवढी अनमोल माळ मी तुला दिली हनुमंता, आणि तू त्याची काय दशा केली. तो म्हटला, माते त्याच्यामध्ये रामच नव्हता, मी पाहिलो. अरे म्हटले, तू असं कसं म्हणतो, आता मग का तुझ्यात राम आहे का. तो म्हटला, हो आहे. दाखव बरं. दाखव म्हटल्याबरोबर छाती फाडली. तसं आमच्या सावतामाळी महाराजांनी छाती खुरप्यानं फाडली महाराज, आणि भगवंताला मध्ये लपवून ठेवलं. परंतु शेला दिसला. आणि ज्ञान आहे शेवटी हो, नामामध्ये सामर्थ्य इतकं आहे, आणि प्रत्यक्ष ज्ञान चालतं बोलतं त्या ठिकाणी आहे. तो त्यांच्यापासून कसा लपल महाराज. सांगायचं तात्पर्य, भक्तांच्या ठिकाणी, भक्तांच्या निवासामध्येच भगवंताचा निवास असतो. हेच या आजच्या ओवीमध्ये माऊली वर्णन करतायत की तो केवळ परब्रह्म जया परम पुरुष ऐशे नाम. तो फक्त दिसायला माणूस आहे. तो परब्रह्मची मनुष्य वेखे ओळख तू. जेने न पाहता विश्व देखिले, न करिता सर्व केले, न भोगिता भोगिले भोग्य जातं. सगळे भोग त्याच्या पायाजवळ लोळण घेतात, परंतु अनासक्त होऊन त्या भोग्य वस्तूकडे जो पाहतो अर्जुना, तो परब्रह्म आहे. तो मनुष्य नाहीच.
तो केवळ परब्रह्म जया परम पुरुष ऐसे नाव. तो प्रत्यक्ष म्हणजे मीच आहे भगवंत म्हणतात. ते माझे निज धाम होऊन ठाके. त्याला सोडून मी दुसरीकडे राहतच नाही अर्जुना. तो केवळ परब्रह्म जया परम पुरुष ऐसे नाव. ते माझे निज धाम होऊन ठाके. आज याच ठिकाणी थांबूया. रामकृष्ण हरी. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. आदि शक्ती मुक्ताबाई की जय.